दिवसाची सुरुवात अशी एका मोठ्या कंपनीमध्ये एका मोठ्या हुद्द्यावर असलेल्या एका मनुष्याने एक साक्ष दिली की त्याचे आयुष्य सर्व चिंता करण्यात गेलं होतं, काळजी करायची. कारण तो स्वतः खूप मोठ्या हुद्द्यावर होता, खूप पगार होता त्याला मोठा, परंतु मनाला शांती नव्हती. सकाळी उठल्यावर आज काय काम करायचं आहे, आज किती मीटिंग आपल्याला करायचे आहे, त्या मीटिंगमध्ये आपल्याला कशाबद्दल बोलायचं आहे, आपलं टार्गेट आहे, आपला नफा आहे तो खाली होत चालला आहे, त्याच्याबद्दल काय करायचं आहे, जर नफा वर चालला असेल तर अजून काय आपण करू शकतो का. आणि ह्या सतत गोष्टी अगदी जेवणाच्या टेबलवर सुद्धा दुपारी हीच चर्चा असायची. परत संध्याकाळी घरी आल्यावर परत आपला लॅपटॉप उघडून तो बसायचा आणि त्यानंतर परत तो रात्री काम करत बसायचा. आणि ह्या अशा तणावपूर्ण जीवन तो जगत असताना शेवटी व्हायचं ते झालं आणि त्याला काही डॉक्टरांनी टेस्ट करायला सांगितल्या. त्याला त्रास व्हायला लागला, त्याचं शरीर ते घेऊ शकलं नाही आणि मग तो ताण जो आहे तो सहन झाला नाही. शेवटी त्याला हॉस्पिटलमध्ये जावं लागलं, काही टेस्ट कराव्या लागल्या आणि नंतर मग तो घाबरला. आणि मग टेस्ट करत असताना त्याला एका रूममध्ये ठेवत असताना त्यांनी जशी साक्ष दिली की मी स्तोत्र 23 म्हणायला सुरुवात केली आणि पहिलंच वचन मी सारखा मनामध्ये म्हणत होतो की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. आणि हे वाक्य तो जितका वेळ तिकडं होता तितका वेळ तो सारखा म्हणत होता की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. आणि हळूहळू त्याच्या मनातली चिंता दूर झाली, त्याच्या मनातली काळजी जी होती ती दूर झाली आणि त्याचं मन शांत झालं. ही साक्ष त्याने नंतर इतर अनेक लोकांना सांगितली की त्या ठिकाणी त्याला समजलं की देव आपल्यासोबत आहे, परमेश्वर आपल्यासोबत आहे. आणि देवाने त्याला त्या ठिकाणी काय शिकवलं ह्याची साक्ष त्यांनी इतरांना दिली. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं आहे की चिंता करू नका. चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवण्यास तुमच्यातील कोण समर्थ आहे. जर तुमचे जीवन चिंता आणि काळजीने भरले आहे तर समोर प्रभू येशू ख्रिस्त नावाची आशा उभी आहे. त्याकडे बघा. जेव्हा तुमची चिंता किंवा काळजी ह्या सतत मनात आपण उजळणी करत राहतो, त्यावेळेस त्यांचं रूपांतर, त्या चिंता आणि काळजीचं रूपांतर समस्यामध्ये होतं, प्रॉब्लेम्समध्ये तयार होतं. आणि ज्यावेळेस आपण देवाच्या वचनाची उजळणी सतत करत राहतो त्यावेळेस त्याचं रूपांतर चिंतन आणि मननमध्ये होतं, मनन करण्यामध्ये होतं. असं म्हणतात जितके आम्ही देवाच्या वचनाची उजळणी करू तितकीच काळजी आणि चिंता ह्या दूर जातील. देवाने स्वतःला मेंढपाळ म्हटलं आहे कारण मेंढपाळाला मेंढरांची काळजी असते. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे स्तोत्रसंहिता 23 आणि पहिलं वचन Psalm 23 and verse 1. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.